Hello students. मागच्या ह्याला आपण ॲसिडिटी ऑफ द ॲसिड, बेसिसिटी ऑफ द ॲसिड्स और ॲसिडिटी ऑफ द बेस हे टॉपिक आपण स्टडी केले होते, बरोबर आहे. आता आपण बघणार आहोत द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ॲसिड अँड द बेस. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया. सपोज आय टेक द लेमन्स अँड कट इन टू द 2 इक्वल पार्ट्स. एक मोठा लिंबू घेतला मी आणि तो 2 इक्वल पार्ट्समध्ये मी कट केलेला आहे. अँड आय कॅन टेक द 2 बीकर्स. मी समजा 2 बीकर घेतलेले आहेत. आता इन द फर्स्ट beaker there is a 10 ml of the water and second beaker 20 ml water. आता मी काय केलेलं आहे, बीकर घेतले त्याने and I can pour the lemon juice in the both beakers. In the both the beaker, half here and half here, and I can stir it with the help of the spoon. What is the taste of the both solution? Suppose these are the A solution, this is the B solution. म्हणजेच काय केलं मी, एकामध्ये 10 ml वॉटर घेतले, दुसऱ्यामध्ये 20 ml वॉटर घेतलेलं आहे. 1 लेमन घेतलंय मी, 2 इक्वल पार्टमध्ये कट केले अँड आय कॅन टेक द लेमन ज्यूस, इक्वल लेमन ज्यूस. First is pour into the first beaker and then second beaker, and then I can stir it. What is the taste of the both? आता टेस्ट कशी असेल फर्स्टची आणि सेकंडची, बरोबर आहे. कारण आपली फर्स्ट जे आहे त्यामध्ये 10 ml वॉटर आहे आणि त्यामध्ये आपण लेमन ज्यूस हे केलेलं आहे, पोअर केलं असेल, तर इट इज अ मोर सोवर दॅन दॅट ऑफ द सोल्युशन ऑफ द बी, बरोबर आहे. मीन द सोल्युशन ऑफ द ए इज अ मोर सोवर दॅन द सोल्युशन ऑफ द बी. वाय असं का असेल सांगा. तर याचं कारण असं आहे की ह्याच्यामध्ये 20 ml वॉटर आहे आणि ह्याच्यामध्ये 10 ml वॉटर आहे. त्यामुळे इट इज अ मोर डायल्युटेड दॅन दॅट ए. दॅट वे द ए इज अ मोर सोवर दॅन बी. आय कॅन अगेन चेंज इट. आता मी फरक एवढाच केलेला आहे की मी 2 बीकर घेतलेले आहेत समजा. अगेन आय कॅन टेक द इक्वल सोल्युशन. I can take the equal solvent in the both the beaker. Suppose I can take the 10 ml of water. आता मी 10 ml वॉटर घेतलेलं आहे. आता फक्त फरक एवढाच केलेला आहे की I can pour the lemon juice in different quantity. Suppose I can pour the 2 spoon of the lemon juice in the bottles in the beaker C. Here I can pour the 2 spoon lemon juice, and I can here pour the 1 spoon lemon juice. Then again I can stir it. मी पुन्हा स्टर केलं. What about the taste of the both the solution in the beaker C and B solution? Again you can say that in the beaker C solution is a more sour than that as a so in the it is a more sour than that of the solution in the beaker D. मग असं का आहे की ह्याच्यामध्ये आपण काय केलं, पहिल्यांदा सेम डिफरंट ml सॉल्वंट घेतलं आणि सेम आपण लेमन ज्यूस घेतला, तरी देखील दोघांची टेस्ट डिफरंट आहे. ह्याच्यामध्ये तेच केलं की सेम सॉल्वंट घेतलेलं आहे, डिफरंट सोल्यूट घेतले, तर ह्याच्यामध्ये देखील जी टेस्ट आहे सोल्युशनची ती कशी आहे, डिफरंट आहे. म्हणजे यावरून आपण काय सांगू शकतो की कुठलाही जरी आपण फूडस्टफ आपण जेव्हा घरी बनवतो तेव्हा त्या फूडस्टफ जो बनवतो त्या फूडस्टफची टेस्ट आहे विच इज अ डिपेंड अपॉन द इन्ग्रेडियंट इन बिटवीन द सबस्टन्स इन द फूडस्टफ. म्हणजे त्याच्यामध्ये आपण जो सबस्टन्समध्ये जे इन्ग्रेडियंट टाकणार आहोत त्याच्यावर आधारितच त्या फूडस्टफची काय असते, टेस्ट असते. म्हणजे व्हॉट इज अ प्रपोर्शन ऑफ दिस सबस्टन्स वी कॅन ॲड इन टू इट. म्हणजे किती प्रमाणात ते सबस्टन्स आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत त्याच्यावर त्या फूडस्टफची काय असते, टेस्ट असते, बरोबर आहे. त्याचप्रमाणे आपण इथे देखील असंही म्हणू शकतो की प्रॉपर्टीज ऑफ द बोथ द प्रॉपर्टीज ऑफ द सोल्युशन इज अ डिपेंड अपॉन द बोथ थिंग्स.
म्हणजे कुठल्याही सोल्युशनची जी प्रॉपर्टी आहे, कोणतीही प्रॉपर्टी, फिजिकल असू दे, केमिकल प्रॉपर्टी असू दे, ही कोणतीही प्रॉपर्टी डिपेंड अपॉन द बोथ द थिंग दॅट इज अ आय कॅन से द लेमन ज्यूस. लेमन ज्यूस म्हणजे काय आहे, सोल्यूट आहे. आणि आय कॅन टेक द वॉटर मीन्स इट इज अ सॉल्वंट. म्हणजे कोणत्याही प्रॉपर्टी जी आहे सोल्युशनची विच इज अ डिपेंड अपॉन द बोथ द सोल्यूट ॲज वेल ॲज अ सॉल्वंट. अँड ऑल्सो देअर प्रपोर्शन, म्हणजे ते किती प्रमाणामध्ये आपण ॲड करतोय त्याच्यावर देखील त्या सॉल्वंटची प्रॉपर्टी काय आहे, डिपेंड्स आहे. आणि ही जी प्रॉपर्टी आता ह्याच्या बाबतीत आपण जर बघितलं की टेस्ट बाबत आपण बघितलेलं होतं, बरोबर आहे. आता टेस्ट मीन्स काय की कॉन्सन्ट्रेशन. आपण कशामध्ये बघितलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन म्हणजे व्हॉट इज द प्रपोर्शन ऑफ द सोल्यूट अँड द सॉल्वंट. त्या प्रपोर्शनमध्ये आपण जे मेजर करतो त्या प्रपोर्शनलाच आपण काय म्हणतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन्स. काय म्हणलं तर त्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन. मीन्स आता आपण त्या ॲसिड आणि बेस बाबत बघणार आहोत, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ॲसिड अँड द बेस. म्हणजेच काय की प्रपोर्शन ऑफ द सोल्यूट इज अ कॉल्ड ॲज अन म्हणजे जनरली कुठल्याही सोल्युशनचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे विच इज अ डिपेंड मोस्टली ऑन द सोल्यूट. हाऊ मच सोल्यूट वी कॅन ॲडेड इन टू द सॉल्वंट. कुठल्याही सॉल्वंटमध्ये आपण किती सोल्यूट ॲड करतो त्याच्यावर त्या पदार्थाचं कॉन्सन्ट्रेशन अवलंबून असतो. आता एक एक्झाम्पल मी तुम्हाला देते की आपण एखादा जर पदार्थ बनवायचा आहे तर आपण समजा मीठ थोडंसं जास्त टाकलं तर ते कसं होतं, खारट होतं, बरोबर. किंवा कमी टाकलं तर म्हणजे त्याला टेस्टच लागत नाही, बरोबर आहे. पण हे तर देखील असंच आहे की टेस्ट म्हणायचे जे आपण हा शब्द वापरतो की कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे कुठल्याही सोल्युशनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे विच इज अ मोस्टली डिपेंड अपॉन द प्रपोर्शन ऑफ द सोल्यूट. कशावर डिपेंड आहे ते, प्रपोर्शन ऑफ द सोल्यूट दॅट वी कॅन ॲड इन टू द सोल्युशन्स. आता म्हटलं जातं द प्रपोर्शन ऑफ द सोल्यूट इन द सोल्युशन विल बी द हाय, द सोल्युशन इज अ high concentration, meaning it is a more concentrate we can say as. And suppose the proportion of the solute is a low, then I can say that it is a diluted solution. त्याला आपण कोणतं सोल्युशन म्हटलं होतं, डायल्युटेड सोल्युशन. पुन्हा परत सांगते की कुठल्याही ह्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, ॲसिड असू दे किंवा बेस असू दे, हे कॉन्सन्ट्रेशन कोणावर डिपेंड आहे तर मोस्टली इट इज अ डिपेंड अपॉन द सोल्यूट. कोणावर डिपेंड आहे, सोल्यूट. आता एक्झाम, आता हे जे सोल्यूट आहे, सपोज द प्रपोर्शन ऑफ द सोल्यूट विल बी द हाय, then the solution we can say as a concentrated solution. If the proportion of the solute is a low, then it is a solution is called as a diluted solution. म्हणून सोल्युशन म्हणतात त्याला diluted solutions. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही जनरली बघा पाणी आणि मीठ घ्या, जास्त मीठ पडलं ते खारट आहे, इट इज मोर कॉन्सन्ट्रेटेड. आणि एकदम कमी असेल तर इट इज वी कॅन से ॲज अन डायल्युटेड. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन अँड डायल्युटेड ह्याच्यामध्ये तुम्हाला फरक आला. त्यामुळे आपण जनरली आपण केमिस्ट्रीमध्ये हा वर्ड यूज केला होता, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन, डायल्युटेड सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन मीन्स द प्रपोर्शन ऑफ द सोल्यूट इज अ हाय, the solution is a concentrated, the proportion of the solute is a low, then it is called as a diluted solution. हे लक्षात ठेवा. म्हणजे कुठलंही कॉन्सन्ट्रेशन आणि डायल्युशन हे कशावर अवलंबून आहे, प्रपोर्शन ऑफ द सोल्यूटवर अवलंबून आहे. आता हे जे आपण म्हणतो की सोल्युशन इज अ कॉन्सन्ट्रेटेड, सोल्युशन इज अ डायल्युटेड, इट इज अ मेजर इन टू द 1 युनिट, 2 युनिट. याला 2 युनिटचं म्हणायला हरकत नाहीये. आता 2 युनिट म्हणजेच काय की पहिलं जे युनिट आहे मीन्स द फर्स्ट युनिट इज द मास ऑफ द सोल्यूट इन ग्रॅम डिझॉल्व इन टू द 1 लिटर ऑफ द सॉल्वंट. म्हणजे त्या कुठलाही जो पदार्थ आहे जो आपण त्याचा मास आहे तो जर मेजर ग्रॅममध्ये घेतलं असता, ते आपण मास जे ग्रॅममध्ये घेऊन जे 1 लिटर सोल्युशनमध्ये जर आपण मिक्स केलं तर जनरली त्याचं युनिट जे असणार आहे ग्रॅम पर लिटर, ग्रॅम पर liter. And the second we call unit is called as a moles of the solute which is a dissolved in 1 liters of the water. इथे आपण बघितलं mass of the solute dissolved in dissolved in 1 liter. हे लक्षात घ्या पहिलं, महत्वाचं आहे. Mass of the solute dissolved in 1 liter. So we can unit is called as a gram per liter.
आणि सेकंड आहे द मोल ऑफ द सोल्यूट डिझॉल्व इन द 1 liter ऑफ द वॉटर. Moles of the solid dissolve in 1 liter. So the solid the unit is called as the unit असं म्हटलं जातं that is a mole per liter किंवा त्याला एक कॉमन वर्ड यूज केला जातो मोलॅरिटी. काय म्हटलं जातं त्याला? मोलॅरिटी. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आपण 2 युनिट मध्ये मेजर करतो, एक ग्रॅम पर लिटर आणि दुसरा आहे मोलॅरिटी. लक्षात आलं तुमचं? कॉन्सन्ट्रेशन आपण जे युवर्ड आणि डायल्युटेड युवर्ड यूज करतो ते काय आहे ते, आणि ते मेजर कशामध्ये केलं जातं? ग्रॅम पर लिटर आणि दुसरं आहे मोलॅरिटी. ग्रॅम पर लिटर म्हणजे मास ऑफ द सोल्यूट डिझॉल्व इन 1 liter आणि मोल्स ऑफ द सोल्यूट डिझॉल्व इन 1 liter. इट इज कॉल्ड ॲज अ मोलॅरिटी. बरोबर आहे. आता जो मोलॅरिटी जो आहे जनरली त्याचा फॉर्म्युला ब्रॅकेटमध्ये लिहिला जातो, म्हणजे त्याच्यामध्ये स्क्वेअर. फॉर एक्झाम्पल मोलॅरिटी ऑफ द सोडियम क्लोराईड, तर आपण ते हे साईन यूज केलं तर ब्रॅकेट यूज केलं जातं. आता किंवा असं देखील आपण लिहू शकतो. मोलॅरिटी एम हे कॅपिटल लेटर आपण यूज करू शकतो. आता तुमच्या पुस्तकामध्ये एक कम्प्लीट टेबल असं म्हटलेलं आहे, पण ते सांगायचे मी तुम्हाला एक शॉर्टकट मेथड आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणजे काय आणि डायल्युटेड सोल्युशन म्हणजे काय. म्हणजे सोल्यूट जास्त असेल तर कॉन्सन्ट्रेटेड, सोल्यूट कमी असेल तर डायल्यूट. म्हणजे डोक्यासमोर लक्षात ठेवायचं मीठ आणि पाणी. मीठ जास्त तर जास्त खारट आणि मीठ कमी तर ते डायल्युटेड. ओके. आणि येते ते ग्रॅम पर लिटर आणि मोलॅरिटी. आता ह्यांचं रिलेशन काय आहे ते देखील मी तुम्हाला आता सांगते. आता नंबर ऑफ मोल्स of any substances is a weight of the substances in gram and upon the molecular mass. आता मी हा वर्ड यूज केला होता मोल्स, म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ द सबस्टन्सेस इज इक्वल टू weight of the substances in gram upon molecular mass of the substances. हे तुमच्या पुस्तकात दिलं नाही, तुम्हाला समजावं म्हणून मी दिलेले आहे. आता एक एक्झाम्पल मी घेते. आता सपोज सॉल्टच घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल सोडियम क्लोराईड. ओके. मिठा आणि पाणी याचं एक्झाम्पल आपण घेऊया. सपोज आय कॅन मेक द सोल्युशन ऑफ द सोडियम क्लोराईड. आता हा जो सोडियम क्लोराईडचा फॉर्म्युला काय, NaCl, हे तुम्हाला माहिती आहे. आता या सोडियम क्लोराईडचा मोलिक्युलर मास आपण पहिल्यांदा काढूया. कसं काढायचं गेल्या टॉपिकमध्ये मी सांगितलं होतं. आता सोडियम क्लोराईडचं द ॲटॉमिक मास आहे ते तुम्हाला माहिती आहे 23 आहे, प्लस क्लोरीनचा आहे 35.5. बरोबर आहे. मग आता दोघांची सम केली की याचा मोलिक्युलर मास मिळेल. आता 0.5 तो आहे कारण तो 0.0 येईल. 3 + 5 8 आणि 2 + 3 5. म्हणजे सोडियम क्लोराईडचा मोलिक्युलर मास किती आहे? 58.5. बरोबर आहे. सपोज आय कॅन टेक द 58.5 ग्रॅम ऑफ द सोडियम क्लोराईड. मी काय केलं, 58.5 ग्रॅम मी सोडियम क्लोराईड घेतलेला आहे आणि इट इज अ डिझॉल्व इन 1 liter वॉटर. मग ह्याचं किती मोल येईल बघा. आता आपला फॉर्म्युला आहे द नंबर ऑफ मोल्स, वेट ऑफ द सबस्टन्सेस किती आपण घेतलेलं आहे 58.5 आणि त्याचा मोलिक्युलर मास आहे अपॉन 58.5. म्हणजे तो किती मोल आहे 1 मोल आहे. म्हणजे सोल्युशन तयार होईल ते किती असणार आहे, मीन्स द सोल्युशन ऑफ द सोडियम क्लोराईड किती होईल 1 मोलर होईल. बरोबर आहे ना. मी काय केलं नीट बघा, सोडियम क्लोराईडचा मोलिक्युलर मास काढला
58.5 आलं, बरोबर आहे. मग मी काय केलं की चक्क वजन काटा घेतला आणि त्या वजन काटावर मी 58.5 ग्रॅम सोडियम क्लोराईड घेतलं आणि ते कशामध्ये डिझॉल्व्ह केलं, 1 लिटर ऑफ द वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं, बरोबर आहे. मग माझं सोल्युशन जे तयार झाले ते किती मोलर असणार आहे, तर मी काय केलं, किती ग्रॅम वेळ घेतलं, 58.5 ग्रॅम. त्याचा मोलिक्युलर मास किती आहे, 58.5. म्हणजे त्यांनी त्याला डिवाइड केलं, आलं किती, 1. म्हणजे माझं तयार झालेलं सोल्युशन किती असणार आहे, 1 मोलर असणार आहे. आलं लक्षात तुम्हाला 1 मोलर म्हणजे काय ते? ओके. आता पुढे तुमचे चार्ट दिलेले आहे बघा. त्यांनी देखील पहिल्या चार्टमध्ये एक्झाम्पल सोडियम क्लोराईडचंच घेतलेलं आहे. आता हा सोडियम क्लोराईड त्यांनी किती ग्रॅम घेतलेला आहे बघा. मला तुमचे चार्ट आहे, पेज नंबर 63 वर तुमचा चार्ट दिलेला आहे बघा. आता त्यांनी किती ग्रॅम सोडियम क्लोराईड घेतलेलं आहे बघा. ग्रॅम्स डी ह्याच्यामध्ये क्वांटिटी ऑफ द सोल्यूट मध्ये किती ग्रॅम घेतलेला आहे, तर 170 ग्रॅम घेतलेला आहे सोडियम क्लोराईड घेतलेला आहे. आणि त्यांनी किती वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलंय, 2 लिटर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलंय. किती लिटर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलेलं आहे, 2 लिटर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह. मग पहिल्यांदा आपण नंबर ऑफ मोल काढूया. आता वेट ऑफ द सबस्टन्सेस किती आहे, 170 ग्रॅम. त्याचं सोडियम क्लोराईडचं मोलिक्युलर मास किती आहे, 58.5. तर तुम्हाला माहिती 58.5 टू 170 म्हणजे किती मोल आले तुमचे, 2 मोल्स. मग 2 मोल्स ऑफ द सोडियम क्लोराईड डिझॉल्व इन 2 लिटर्स. म्हणजे सोल्युशन किती असणार, 2/2 1. therefore solution of the sodium chloride किती येईल, 1 मोलर. किती मोलॅरिटी येईल, कॉन्सन्ट्रेशन त्याचं किती आहे, 1 मोलर. आलं लक्षात. तो चार्ट त्यांनी ABCDEFH ह्या स्वरूपामध्ये दिलेला आहे, पण ते समजण्याविषयी हे लक्षात ठेवा कसं काढलंय ते. त्यामुळे आपलं पण ते बघा, पहिलं एक्झाम्पल आहे सोडियम क्लोराईड. त्याचा मोलिक्युलर मास त्यांनी दिलेला आहे 58.5 डाल्टन. त्यांनी मोलिक्युलर मास घेतलेला आहे, सॉरी मोलिक्युलर मास आहे त्याचा, घेतलेला नाही, ओरिजिनल मोलिक्युलर मास आहे. आणि तो ग्रॅम मध्ये किती घेतलेला आहे, 170 ग्रॅम. तो डिझॉल्व 170 ग्रॅम घेतला म्हणजे किती मोल असणार आहे, तर 2 मोल असणार आहे. बाजूला त्यांनी लिहिले बघा किती मोल्स असणार आहे. आणि तो किती लिटर वॉटरमध्ये डिझॉल्व केलाय, 2 लिटर वॉटरमध्ये डिझॉल्व केलं. म्हणजे 2/2 किती होणार, 1 मोलर, बरोबर आहे. म्हणजे इन शॉर्ट काय होईल, 1 मोलर म्हणा किंवा काय म्हणता येईल आपल्याला, 58.5 ग्रॅम पर लिटर असं देखील आपण म्हणू शकतो. ओके. आता सेकंड एक्झाम्पल आहे बघा, हायड्रोजन क्लोराईड घेतलेला आहे, HCl. सेकंड आहे बघा, HCl दिलेला आहे, हायड्रोक्लोराईड, हायड्रोजन क्लोराईड सोल्युशन घेतलेलं आहे, HCl सोल्युशन घेतलेलं आहे. आता HCl सोल्युशनचा आपल्याला मोलिक्युलर मास काढायचा आहे. मग हायड्रोजनचं मोलिक्युलर मास किती आहे, 1 आहे. आणि क्लोरीनचं किती आहे, 35.5, बरोबर आहे. मग काढायचा मोलिक्युलर मास ऑफ HCl किती येईल, 1 + 35.5. याचा मोलिक्युलर मास किती आला, 36.5 डाल्टन आला. मोलिक्युलर मास किती आला, 36.5 डाल्टन आलेला आहे, बरोबर आहे. मग त्यांनी किती HCl घेतलेलं आहे, किती ग्रॅम घेतलेला आहे HCl, 3.65 ग्रॅम घेतलेला आहे. किती ग्रॅम घेतलेला आहे त्यांनी, 3.65 ग्रॅम्स HCl घेतलेले. मग किती मोल घेतलेले, मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे, नंबर ऑफ मोल ऑफ द सबस्टन्सेस. आता वेट किती घेतलेला आहे, 3.65 अपॉन त्याचा मोलिक्युलर मास 36.5. म्हणजे किती येईल सांगा, त्यांनी ते डिवाइड केलं ते किती येईल, 0.1 मोल. डिवाइड करून बघा तुम्ही,
0.1 मोल येईल, बरोबर आहे. मग तर 0.1 मोल त्यांनी किती ह्याच्यामध्ये डिझॉल्व्ह केलेलं आहे? 1 लिटरमध्ये. किती लिटरमध्ये? 1 लिटरमध्ये 0.1 मोल these are dissolved in 1 liter of the water. बरोबर आहे. मग 1 लिटरमध्ये जर तुझं ग्रॅम पर लिटर किती येईल? नॅचरली एवढंच येईल, 3.65 ग्रॅम पर लिटर, कारण त्यांनी तेवढंच डिझॉल्व्ह केलेलं आहे. बरोबर आहे. पण तर किती मोल येईल? तर 0.1 डिवायडेड बाय 1 मीन्स 0.1 मोलर. किती येईल ते? 0.1 मोलर. हे एवढं 1 लिटरमध्ये डिझॉल्व्ह केलं म्हणजे जेवढा मोल डिझॉल्व्ह केलं तेवढंच ते मोलॅरिटी असणार आहे. मग किती त्याची मोलॅरिटी असणार आहे? 0.1 मोलॅरिटी किंवा 0.1 मोल पर लिटर. ओके, लक्षात आलं. नेक्स्ट आहे सोडियम हायड्रॉक्साईड. चार्ट तुम्ही भरायचे, फक्त मी येथे कसं दाखवलंय ते नंतर तुमच्या पुस्तकातला चार्ट तुम्ही भरायचा आहे. सोडियम हायड्रॉक्साईड NaOH. पहिल्याचा मोलिक्युलर मास काढूया. मग ह्याचा ॲटॉमिक मास किती आहे सोडियमचा? सोडियमचा ॲटॉमिक मास आहे 23, ऑक्सिजनचा आहे 16 आणि हायड्रोजनचा आहे 1. त्यामुळे मोलिक्युलर मास NaOH किती? 23 प्लस 16 प्लस 1 इज इक्वल टू 40 डाल्टन. मोलिक्युलर मास किती आलेला आहे? 40 डाल्टन आलेला आहे, बरोबर आहे. पण ऍक्च्युली आपण किती ग्रॅम सोडियम क्लोराईड घेतलेलं आहे बघा, त्यांनी सांगितलं की आपल्याला 1.5 मोलर मिळेल, बरोबर आहे. पण आपल्याला किती 0.5 मोलर हवं आहे? 1.5 मोलर 1.5 मोल हवं आहे आपल्याला. मग आता किती ग्रॅम घेतलं तर 1.5 मोल मिळेल. तर आपल्या फॉर्म्युला काय? द वेट ऑफ द सबस्टन्सेस इन ग्रॅम अपॉन मोलिक्युलर मास. मोलिक्युलर मास किती आहे? 40, बरोबर आहे. मग आता 40 डिवाइड इकडे त्यांना काय होईल? मल्टिप्लाय होईल. म्हणजे वेट ऑफ द सबस्टन्सेस इन ग्रॅम, आता मी शॉर्टकटमध्ये लिहिलंय, समजून घ्या जरा, इज इक्वल टू 1.5 इंटू 40, 0, 15 4 जार 60, मीन्स किती आपण घ्यायला हवं? 60 ग्रॅम घ्यायला हवं. तेव्हा आपल्याला 1.5 मोल मिळेल, बरोबर आहे. पण हे 60 ग्रॅम जे आहे ते किती मध्ये त्याने डिझॉल्व्ह केलेले आहेत? 2 लिटरमध्ये, बरोबर आहे. म्हणजे 1.5 किती लिटरमध्ये डिझॉल्व्ह केलेलं आहे? 2 लिटरमध्ये डिझॉल्व्ह केलेलं आहे. मग आता किती ग्रॅम पर लिटर त्याने विचारलं आणि किती मोलॅरिटी. मग काय करायचं? ह्या 1.5 डिवायडेड बाय 2, बरोबर आहे. आता म्हणजे किती? 0.75. मग काय येईल त्याचं? मोलॅरिटी किती येईल? 0.75 मोल किंवा मोल पर हे मोलॅरिटी. आणि किती ग्रॅम आपण ते ग्रॅम पर लिटरमध्ये आपण जर डिझॉल्व्ह केलेलं आहे त्याने विचारलेलं आहे. म्हणजे आपण 2 लिटर्समध्ये डिझॉल्व्ह केलेलं आहे 1 पॉईंट हे म्हणजे 0.75 इन 1 लिटर.
means 75 gram per liter. आलं लक्षात? आलं लक्षात? पण ते तुम्हाला समजलं असेल. थँक्यू.